Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. कोई धरीला धरीला पाळी लावीला लावीला पहला लिंबाचा बांधिला आग तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा डोई धरीला धरीला आईचा देवारा कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळानंतर नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवी मुंबईतील जुईनगर येथील सावित्रीबाई फुले महिला मंडळ जुईनगर आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव 2022 वर्ष 15वे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आले. सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला आवटी आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सदस्य रंगनाथ आवटी यांच्या माध्यमातून जुईनगरमधील नागरिकांसाठी 9 दिवस गरबा तसेच रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, महिलांसाठी हळदी कुंकू, मुलांसाठी चित्रकला, हस्तकला असे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन लहान मुलांच्या महिलांच्या कलाकुनांना वाव देण्याचे काम केले आहे. विशेष म्हणजे दररोज विजेत्या व्यक्तींना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. त्यामध्ये 12 सोन्याच्या नथ, चांदीचे नाणे, इस्त्री, महिलांना आकर्षक पैठणी अशा भरघोस बक्षिसांची महिलांनी बाजी मारलेली आहे. रंगनाथ आवटी आणि शशिकला आवटी यांच्या माध्यमातून नेहमीच नागरिकांच्या हिताचा विचार करत असतात. नवी मुंबईतील तुफान गर्दी असलेला हा गरबा रंगनाथ आवटी आणि शशिकला आवटी यांच्या कार्याची पोचपावती आहे. वर्षानंतर नागरिकांमध्ये असलेला उत्साह आणि माजी नगरसेवक रंगनाथ आवटी आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला आवटी यांनी 9 दिवस राबवलेले कार्यक्रम नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे सांगत दसऱ्याच्या सर्व नवी मुंबईकरांना शुभेच्छा दिल्या. प्रथम नवी मुंबईतील तमाम जनतेला नवरात्रोत्सवाच्या आणि उद्या येणाऱ्या दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विशेष करून गेली 8 दिवस या ठिकाणी गरबारास होतोय. हा या मंडळाने कार्यक्रम या ठिकाणी गेली 15 वर्षापासून या ठिकाणी ठेवत आहेत. त्या मंडळाचं नाव आहे सावित्रीबाई फुले महिला मंडळ. त्याच्या संस्थापक अध्यक्ष आहेत शशिकला आवटी. शशिकला आवटी आणि त्यांची सर्व टीम 1500 सभासद वर्ग त्या ठिकाणी 15 वर्षापासून अतिशय चांगले चांगले प्रोग्राम कार्यक्रम या ठिकाणी ठेवतात. त्यातलाच हा एक सालाबाद प्रमाणचा नवरात्र उत्सव. या उत्सवाला सुरुवात झाल्यापासून सकाळी आरती असेल, दुपारी भजन असेल, महिलांसाठी विविध कार्यक्रम, अनेक सामाजिक उपयोगी कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी मंडळांनी 8 दिवसामध्ये राबवलेले आहेत. त्यामध्ये संपूर्ण जुईनगर नेरूळ वासियांनी उदंत असं प्रतिसाद दिला आहे. आपण जर पाहिलं असेल आता सुद्धा या ठिकाणी गरबा चालू आहे. नवी मुंबईमध्ये टॉप 3 मध्ये जास्ती गर्दी, जास्त प्रेम असणाऱ्या गरबा रसिकांसाठी या ठिकाणी अतिशय आनंदात आणि मोठ्या उत्साहात मोठ्या संख्येने गरबाचा रास, दांडिया रास आजपर्यंत चालू आहे. उद्या सुद्धा आणि दसऱ्या दिवशी सुद्धा हा कार्यक्रम चालू राहील. मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो, माझ्या या जुईनगरवासियांना, नेरूळवासियांना, नवी मुंबईवासियांना आई जगदंबेच्या या ठिकाणी मी प्रार्थना करतो तर त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्ध जावं आणि त्यांच्या हातून अशी सोशल वर्करची सेवा आणि आमच्या हातून सुद्धा या समाजाची सेवा घडत जावं अशी या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय संस्कृती स्त्री शक्ती म्हणून पूजल्या जाणाऱ्या देवी
गेली 2 वर्ष आम्ही खूप साध्या पद्धतीने हा उत्सव या ठिकाणी साजरा केला आणि त्यामुळेच आज आपण पाहतो इकडे हजारो लोक या ठिकाणी येतात, गरबाचा आनंद लुटतायत आणि त्यांना खूप असा आनंद होतो की 2 वर्ष आपण दांडिया रास खेळू शकलो नाही, म्हणून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने पब्लिक या ठिकाणी जमा झालेला आहे आणि म्हणजे आज घटस्थापनेचा 8वा दिवस आहे आणि या 8व्या दिवशी आपण पाहतोय आज आम्ही सकाळपासून होम हवन केलेलं आहे, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा ठेवलेली होती आणि 9 दिवस पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि राहिलेले 2 दिवसात याप्रमाणेच या ठिकाणी गर्दी राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश रेनोसेसह शिल्पा नरोडे यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.